सायनोकेअर सेन्सर लावल्यानंतर मोबाईलवर आय कॅन हेल्थ हे ॲप आपण डाउनलोड केलेलं आहे. त्यानंतर आता आपण हे ॲप ओपन करणार आहे. पहिला कॉलम आहे मॉनिटरिंग, तिथे आपण टॅप करणार आहे. 4 आवर्स, 8 आवर्स, 12 आवर्स, 24 आवर्स म्हणजे हे मागच्या 24 तासातला तुमचा ग्राफ आहे. मिनिमम साखर इथे 70 आहे आणि जास्तीत जास्त 180, 70 ते 180 या रेंजमध्ये तुमची साखर असणं गरजेचं आहे. हा मागच्या 4 तासातील डेटा आहे. हा मागच्या 8 तासातील डेटा, 12 तासातील डेटा. जर तुम्हाला ही विंडो बरोबर दिसत नसेल तर फोनचा फॉर्मॅट चेंज करता येतो. याला जेव्हा तुम्ही टॅप करणार तुम्हाला आडव्या पद्धतीने पूर्ण स्क्रीनवर डेटा दिसेल. त्यानंतर परत बॅक आलात की ही तुमची विंडो दिसणार आहे. ग्राफ बघताना जेव्हा इथे रेड लाईन येते 70 पेक्षा कमी झाली तिथे तुम्हाला रेड लाईन दिसणार आहे. आजच्या दिवसभरात तुमची मीन ग्लुकोज किती आहे? साधारणतः 77 ॲव्हरेज ग्लुकोज आहे. किती वेळ तुमची दिवसभरात साखर 70 ते 180 या रेंजमध्ये आहे. 93% साखर तुमची 70 ते 180 याच रेंजमध्ये आहे. जास्तीत जास्त आज दिवसभरात साखर किती आहे तुमची? मॅक्झिमम साखर 95 आणि कमीत कमी किती झाली आजच्या दिवसभरात म्हणजे 67. याचबरोबर माझा सेन्सर बरोबर रिडिंग देतोय की नाही त्यासाठी आपण ग्लुकोमीटरच्या सहाय्याने 1 ते 2 वेळा साखर चेक करतो आणि ग्लुकोमीटर शुगर एंटर करतो, जेणेकरून ती ग्लुकोमीटर शुगर या सेन्सरला आपल्याला मॅच करता येते.